न्यूबॉर्न बेबीजमध्ये ना रोज काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात आणि मग आईसाठी हे चॅलेंजिंग बनून जातं. मी सुद्धा माझ्या फर्स्ट बॉर्नच्या वेळेस ना खूप पॅनिक व्हायचे आणि घाबरायचे. पण आता सेकंड बॉर्नच्या वेळेस काही गोष्टी पहिल्या डिलिव्हरीनंतर माहीत असल्यामुळे ना आता थोडीशी मी पेशन्स ठेवते. सो डोळ्यातून पाणी येणं किंवा चिकट द्रव येणं हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. 0 to 6 मंथमध्ये मुलांना हे कॉमन असतंच. पण यासाठी घाबरून जायची गरज नाही आहे. कारण मी सुद्धा आत्ता माझ्या सेकंड बॉर्नच्या वेळेसच्या तिला डोळ्यातून जेव्हा घाण येते किंवा पाणी येतं ना तेव्हा छान कॉटन कपड्याने ना स्वच्छ पुसून घ्यायचे डोळे आणि ना त्यांना दिवसभरातून ॲटलिस्ट 3 ते 4 वेळा मसाज करायचा. तर डोळ्याला आणि नाकाला जोडणारी जी पाईप असते टिअर डक्ट्स ब्लॉक असल्यामुळे ना हा प्रॉब्लेम होतो आणि हे न्यूबॉर्नमध्ये हे कॉमन आहे. तर मसाज करण्याआधी ना हात स्वच्छ करा आणि शक्यतो मसाज करताना करंगळीचा वापर करा जेणेकरून व्यवस्थित मसाज होईल. आणि बाळ जागे असलंच ना व्यवस्थित तुम्हाला मसाज करता येणार नाही. सो जेव्हा बाळ झोपेल ना तेव्हा मसाज नक्की करा. तर नाकाच्या आणि डोळ्याच्या मध्ये तुम्हाला करंगळीने सर्क्युलर मोशनमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने मसाज करून ना नाकाच्या खालच्या दिशेने तुम्हाला हे मसाज करायचं आहे. असं मसाज तुम्ही दोन्ही डोळ्याच्या बाजूला करू शकता. असं दिवसातून तुम्ही ना ॲटलिस्ट 3 वेळा नक्की मसाज करा, त्यांनी नक्की फरक पडेल. तर मी सुद्धा माझ्या बेबीला हा प्रॉब्लेम होता आणि मी आता मसाज करत आहे 3-4 दिवसापासून आणि त्याचा फरक पडलेला आहे. जर का 6 महिन्यानंतर सुद्धा हा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांना नक्की दाखवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करा. बाय.